नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत फक्त एका घरगुती पद्धतीने एका कांद्याचा वापर करून काळा कुट्ट असा तवा 10 मिनिटात कसा साफ करायचा ते। आणि हा तवा आपण घरच्या घरी एका सोप्या ट्रिकने साफ करणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला तवा जो आहे तो अगदीच नव्यासारखा चकाचक आणि पांढरा शुभ्र असा स्वच्छ झालेला दिसेल। फक्त 10 मिनिटानंतर आपण हा तवा स्वच्छ झालेला बघणार आहोत। तर कसा करायचा ते बघूया। स्टेप बाय स्टेप सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेले आहेत। त्याच पद्धतीने तवा स्वच्छ केला तर अगदी स्वच्छ असा होणार आहे। त्यामुळे सगळ्या टिप्स नक्की बघा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने हा तवा तुम्ही सुद्धा साफ करू शकता। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, एक कांदा घ्यायचा आहे, त्यावरचा पाचोळा काढायचा आहे आणि नंतर तो कांदा असा किसून घ्यायचा आहे किसनीने, पण डायरेक्टली तव्यावर किसून घ्यायचा, कारण हा किस आपल्याला पुन्हा तव्यावरच घ्यायचा आहे। त्यामुळे डायरेक्टली आपण तव्यावरच किसायचं, म्हणजे भांडे पण जास्त खराब होत नाहीत। इथे मी मोठी किसनी वापरली, पण इथे छोटीशी किसनी घेऊन तुम्ही हे कांदा जो आहे तो किसून घेतला ना तरी पण चालणार आहे। फक्त आपल्याला कांद्याची पेस्ट हवी आहे आणि ही जी पेस्ट आहे ते तुम्ही एका कांद्याची मिक्सरला जरी फिरवून घेतली तरी देखील चालणार आहे। दोन्हीपैकी कोणतंही करा जे तुम्हाला सोपं जाईल ते। त्यानंतर एक लिंबाचं अशा 2 फोडी करून घ्यायच्या आणि त्यातला रस जो आहे तो पूर्णपणे असा पिळून घ्यायचा आहे। एका लिंबाचा रस आणि एक कांदा आपल्याला इथे सुरुवातीला लागणार आहे। आणि तवा तर बघू शकता काळा कुट्टा आहे, चिकट आहे, खराब सुद्धा भरपूर आहे। त्यामुळे हा तवा स्वच्छ करणं फार जास्त अवघड काम आहे जर तुम्ही सहज त्याला क्लीन करायला गेलात तर। पण या सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर अगदीच 10 मिनिटात तवा चकाचक होईल, नव्यासारखं होईल। मेहनतही जास्त करावी लागणार नाही आहे तुम्हाला। त्यासाठीच आपण हे टिप्स वापरतोय, ज्या क्लिनिंगसाठी खूप जास्त यूजफुल आहेत आणि प्रत्येकच महिलेला या टिप्सचा फायदा होईल। हा तवा उचलून मी गॅसवर ठेवला आहे आणि गॅस गरम म्हणजे गॅस ऑन केला आहे। तवा जसं जसं गरम होईल ना तसं आपल्याला हे मिश्रण गरम झालेलं दिसतं। आणि एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा खायचा सोडा टाकला मी यावर आणि लिंबाची साल घेऊन हा तवा असा स्वच्छ असा घासून घ्यायचा आहे, म्हणजे लिंबाच्या सालीनेच आपल्याला असं थोडंसं हे मिश्रण सगळीकडे स्प्रेड करायचे। अगदी लिंबाची साल वापरूनच आपण याला पूर्ण घासणार आहोत असं अजिबात नाही आहे। फक्त सुरुवातीची ही स्टेप आहे, जेणेकरून ह्या तव्यावरती कुठलाही आंबट पदार्थ टाकला की यावरचा लेयर जो आहे तो पूर्ण असा लूज पडतो आणि तवा घासायला देखील सोपा जातो। पूर्वीच्या काळी काय व्हायचं की आंबट असे पदार्थ म्हणजे चिंच असेल, लिंबू असेल, ताक असेल, दही असेल, हे अशा प्रकारचे पदार्थ वापरून तवे किंवा मग खराब भांडे साफ केले जायचे। तांबे पितळेच्या भांड्यावर पण उपयुक्तच आहे आंबट वस्तू कोणतीही। आणि तवा देखील साफ करायचा असेल तर ही ट्रिक वापरली जायची, गरम तव्यावरती असे आंबट पदार्थ टाकून मग ते घासलं जायचं। पण आता इथे लिंब आहेत आणि ह्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर लिंब असतात, तर एखादा लिंबू आपण असं चिरून घेतलं आणि त्याच्या रसापासून असं तवा घासला तर पटकन यावरचा चिकट लेअर तर अगदी सहज निघतोय। आता सिमेंटची वीट घेतली मी घासायला, जेणेकरून पटकन वरचा लेअर जो आहे ना तो लूज झालेला तो पूर्ण निघून जाईल। आणि गरम तवा असतानाच एका चिमट्याच्या मदतीने एका हातात मी तवा पकडून ठेवलेला आहे, कारण हात लावला तर त्याचा चटका हाताला बसू शकतो म्हणून। आणि सिमेंटच्या विटेनेच आपल्याला हे घासून घ्यायचं आहे असं। आता हा जो चिकट लेअर आहे तो व्यवस्थित धुवून घेते एकदा मी आणि नंतर पुन्हा पुढची प्रोसेस आपण करणारच आहोत। आता स्टेप बाय स्टेप हा तवा धुणार आहोत आपण। एकदाच घासला तर लगेचच तो निघेल असं नाही आहे आणि चिकट लेअर आहे तेवढ्यातच तवा खूप जास्त काळा देखील आहे, त्यामुळे फक्त लगेचच एका स्टेपमध्ये हा निघणार नाही आहे। आणि याचा एक एक लेअर आपण लूज करत जाणार आहोत, म्हणजे स्टेप बाय स्टेप केलं की व्यवस्थित हा तवा देखील निघणार। तर वरच्यावर जो काही चिकटपणा होता ना तो निघून गेलेला आहे आता, आणि खाली जो प्लेन तवा आहे ना तो राहिलेला आहे। तर हा ब्लॅकनेस म्हणजेच हा पूर्ण काळपटपणा घालवायचा आहे आपल्याला आणि नव्यासारखा अगदी चांदी जशी चमकते ना किंवा ॲल्युमिनियमची नवीन भांडी चमकतात तसाच हा तवा देखील चमकेल। हा तवा खरं तर लोखंडी आहे, पण पांढरा शुभ्र असा घासण्यासाठी आपल्याला ह्या टिप्स वापरायच्यात। एकच शॅम्पूचं पॅकेट घ्यायचं आहे आणि त्यावरती खायचा सोडा पुन्हा एकदा पाव चमचा टाकायचा आहे। अगदी साध्या क्वालिटीमध्ये मिळतो बघा खायचा सोडा, तो खायचा सोडा वापरून आपण ही क्लिनिंगची कामं करू शकतो। मी क्लिनिंगसाठीच ठेवलेला आहे सेपरेट खायचा सोडा, ज्याचा वापर मी क्लिनिंगसाठी करते।
अत्यंत उपयुक्त अशी टीप आहे ही. क्लिनिंग कुठलीही तुम्हाला जास्त अवघड जाऊ नये म्हणून जर काही टीप वापरायची असेल तर ती आहे खायच्या सोड्याची. खायच्या सोड्याने पटकन क्लिनिंग होते. कितीही खराब भांडी असतील, जुनी असतील तरी देखील ते पटकन त्याचा लेयर निघतो आणि खराब भांडी स्वच्छ करायला मदत होते आणि मेहनत कमी लागते. सगळ्यात महत्त्वाचं, एका सिमेंटच्या विटेचाच वापर केला आहे मी इथे आणि याला पूर्ण असं घासत मी 5 मिनिट असंच घासत याला घेतलेलं आहे. तव्याला घासून घेतले आणि पुन्हा एकदा बघू शकता शॅम्पूच्या पाण्यामुळे चिकट लेयर निघतोय आणि हा जो काही जास्त काळा असा लेयर होता ना तो पूर्णपणे निघायला मदत होतीये. कुठेतरी असा पांढरा पण निघतोय तवा आता. तर असं करत आपल्याला तवा स्टेप बाय स्टेप धुवायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन असाल ना तुम्ही, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कांद्यामुळे अशा प्रकारे भरपूर छान अशी क्लिनिंग होणार आहे आपल्या तव्याची. आणि कांद्यासोबतच अजून बऱ्याचशा गोष्टी आपण वापरलेल्या आहेत, पण त्या स्टेप बाय स्टेप वापरणं देखील गरजेचं आहे. कुठल्या स्टेपला कुठली वस्तू वापरायची हे मी व्यवस्थित सांगितले, तर तशाच पद्धतीने वापरा. आता हे पाणी स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे शॅम्पूचं आणि खायच्या सोड्याचं. त्यानंतर तो लेयर निघून गेलेला. त्यानंतर पुन्हा साध्या सिमेंटच्या विटेनेच मी याला घासून घेतले. तर हा लेयर निघायला पुन्हा मदत होतीये. तवा बऱ्यापैकी असा पांढरा झालेला आहे आतमध्ये आणि साईडच्या कडा आहेत त्या अजून खूप काळ्या आहेत. तर याला काढून घेण्यासाठी आपण काय करतोय, सिमेंटच्या विटाऐवजी ना घरात पडलेले आपले संक्रांतीचे सुगडे आहेत, तर या सुगड्यांचा वापर देखील आपण इथे करू शकतो. असं का करायचं आहे, कारण की हे मातीचे बनलेले असतात आणि मातीच्या सुगड्यांचा वापर जर आपण इथे घासण्यासाठी केला, किंवा ह्याला बोळके म्हणतात बघा, तर हे बोळके आहेत ना हे खूप जास्त युजफुल आहेत. आपण याचा घासण्यासाठी वापर करू शकतो. घरात पडलेलेच असणार आता सगळीकडे, सगळ्यांच्या घरी, कारण संक्रांतीला हे आपण घेऊन येतो आणि पुन्हा त्याचा वापर जास्त आपण करत नाही, तसेच असतात. तर त्याचा वापर आपण क्लिनिंगसाठी, तवा क्लिनिंगसाठी किंवा कढाई क्लिनिंगसाठी करू शकतो. याने खूप छान अशी भांडी स्वच्छ होतात. सिमेंटच्या विटेप्रमाणेच ही वीटसुद्धा म्हणजे ही बोळकीसुद्धा आपल्याला घासण्यासाठी तवा घासण्यासाठी वापरता येतात. तर इथे मी तवा यानेच घासून घेते आता यापुढे आणि शेवटी तुम्हाला तवा कसा स्वच्छ होतोय ते पण दाखवते. अगदी सगळंच मी तुम्हाला क्लिनिंग यामध्ये शेअर केलेलं आहे, पण आता या स्टेपला काय केलं आहे की थोडासा मला वेळ लागला, त्यामुळे मी सगळा व्हिडिओ याच्यामध्ये घेतलेला नाही आहे. तर थोडासा पोर्शन मी स्किप केला, कारण इथे कॅमेऱ्यासमोर मला घासणं थोडंसं अवघड जात होतं, म्हणून तवा साईडला घेऊन मी तो घासून घेतला. पण याच बोळक्याने तवा घासलेला आहे पूर्ण. अगदी कडेपासून सुरुवात करायची, म्हणजे तवा आतमध्ये येईपर्यंत छान व्हाईटच निघतो. सुरुवातीला कडा व्हाईट करायच्या आहेत, म्हणजे पांढऱ्या करायच्या आहेत पूर्ण, आणि आतमध्ये आपल्याला मग नंतर घासत यायचे. बघू शकता या सेम पद्धतीने करायचं आहे. थोडंसं तिरपं पण आपण बोळका हातामध्ये धरू शकतो, जेणेकरून एक एक काठ त्यावर व्यवस्थित घासला जातो आणि ह्याची क्लिनिंग छान होते. तुम्ही जर नवीन असाल तर माझा हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कढाई कशी साफ करायची, तांब्या पितळेची भांडी कशी साफ करायची, घरगुती पितांबरी कशी बनवायची, या प्रकारचे बरेचसे व्हिडिओ आहेत. स्टीलची बकेट कशी साफ करायची, अगदी 10-12 वर्ष वापरलेली पाण्याच्या क्षाराने खराब झालेली बकेट, तर या 3ही व्हिडिओचे लिंक आहेत ना त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि याच्यापेक्षा खराब झालेला 10 वर्ष जुना तवा जर असेल तुमच्याकडे आणि तो जर खराब झालेला तवा तुम्हाला साफ करायचा असेल, नव्यासारखा करायचा असेल पांढरा शुभ्र, त्याची पण लिंक आहे. तर दोनही तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. आणि कढईचा सुद्धा बघा, तांब्या पितळेच्या भांड्यांचा सुद्धा बघा, सगळ्याच्याच लिंक आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या, तर सगळ्याच नक्की बघा. आणि घरगुती पितांबरी आहे मी त्या व्हिडिओमध्ये एका शेअर केलेली, तर ती सुद्धा बघा, जेणेकरून त्याचा फायदा खूप होतो आपल्याला तांब्या पितळेची भांडी साफ करण्यासाठी. आता एक मिश्रण मी तयार केलं. चमच्याभर मीठ घेतलं, त्यामध्ये एका लिंबाचा रस टाकला आणि हे मिश्रण मी तव्यावर काढून घेतले आणि यामध्ये साखर टाकली 1 चमच्याभर आणि यामध्ये पुन्हा एकदा मी पाव चमचा सोडा टाकलाय खायचा. तरी हा जो लोखंडी तवा आहे ना, जसं जसं गरम होतो तसा तो लगेच काळा पडतो, त्यामुळे हा काळा लेयर इथे यावरती आलेला होता. वरवर मी दररोज घासतच होते, पण खूप जास्त पांढरा शुभ्र मी त्याला केला नव्हता.
बघू शकता या पद्धतीने आपण कितीही पांढरा केला तरी ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी परत थोडासा काळा होणारच असतो. दररोज काही आपल्याला तेवढा वेळ नसतो, त्यामुळे आपण त्याला दररोज एकदम पांढरा शुभ्र तर नाही करू शकत. तर अशा पद्धतीने आपण महिन्यातून किंवा 15 दिवसातून एकदा अशा प्रकारे पांढरा शुभ्र नक्कीच करू शकतो तवा. जर वेळ असेल तर तुम्ही दररोज देखील या प्रकारे करू शकता. फार जास्तही वेळ याला लागला नाही आहे, 10 मिनटं लागले. आणि रेग्युलर तवा खूप जास्त तुम्हाला स्वच्छ करायची सवय असेल तर 5 मिनिटं लागतील, जास्त नाही लागणार. तर बघू शकता हे मिश्रण टाकून मी तारेच्या घासणीने देखील याला थोडंसं घासलं, पण तारेच्या घासणीने घासल्यावर यावर खूप जास्त क्रॅशेस येतात. त्यामुळे मग या मातीच्या बोळक्याचाच वापर करायचा किंवा मग सिमेंटच्या विटाचा वापर करूनच याला घासायचे. या दोनही वस्तू तुमच्याकडे नसतील तर आणखीन एक ऑप्शन म्हणून गोष्ट सांगते तुम्हाला, की त्याऐवजी तुम्ही दगडाचा देखील वापर करू शकता. हातपाय घासण्यासाठीचा दगड असतो का, तशा प्रकारचा घ्या किंवा मग कुठलाही दगड साधा सिंपल असेल ना तरी दगडाने सुद्धा खूप छान असा तवा घासला जातो आणि आपला तवा व्यवस्थित स्वच्छ व्हायला मदत होते. तर या मातीच्या बोळक्याने मी काय केलं आहे, शेवटी हा तवा जो आहे तो पूर्ण असं स्वच्छ केला आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे, बघू शकता इथे. आणि अगदी लास्टची जी स्टेप आहे इथे सुद्धा मी काय केलं आहे, जे आपलं भांड्याचं लिक्विड असतं ना विम जेल, ते थोडंसं घेतलं आणि प्लेन स्क्रबर आहे हे, तर ह्या प्लेन स्क्रबरने मी याला थोडंसं घासलं आहे. तर यामुळे काय होतं की या प्लेन स्क्रबरमुळे की जेवढे क्रॅशेस आलेले आहेत तर ते नाहीसे होतात, दिसत नाहीत. आणि सगळ्यात शेवटी आपण या प्लेन स्क्रबरचा वापर केला आहे, त्यामुळे जे काही क्रॅशेस होते ते दिसतही नाहीत आणि यापुढे नंतर येतही नाहीत यावरती. शेवटची स्टेप देखील खूप महत्त्वाची आहे. तवा जो आहे तो खूप खराब दिसतो जर जास्त क्रॅशेस आले तर, आणि मग त्यावरती अशा रेषा उमटल्यासारख्या भरपूर दिसतात. घासताना ते व्यवस्थित घासलेलं असतं पण ते काही जात नाही त्यामुळे. आणि बघू शकता शेवटी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला हा तवा आणि इथे नव्याच तव्यासारखा हा तवा झालेला आहे. अगदी नवीन तवा घेताना जसा असतो ना पांढरा शुभ्र दिसतो, सेम तसाच हा तवा दिसतोय. नक्कीच तुम्हाला या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील आणि तवा घासण्याची पद्धत देखील आवडली असेल अशी आशा करते. आणि आजची ही कांद्यापासून आपण जी तवा घासण्याची पद्धत बघितली ही तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.